एक प्रभावी आमदार, भावी आमदार तुमच्या मतदारसंघामध्ये कोण आहे असं तुम्हाला वाटते आणि त्या आमदाराचे काय निकष जे आहेत, या निकषाच्या आधारावर तुमच्या डोळ्यासमोर कोणाचं चित्र येते ते आपल्याला कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगायचं आहे. आता पहिला निकष मी तुम्हाला सांगणार आहे, कायद्याचं ज्ञान. या निकषाच्या आधारे तुम्हाला ज्याला कायद्याचं ज्ञान आहे अशी कोणती व्यक्ती आहे तुमच्या मतदारसंघामध्ये आगामी विधानसभेला येणारे ज्याला कायद्याचं ज्ञान आहे पाहिजे. कारण कायदा बनवणे हे आमदारांचं काम आहे. ज्या बाबीवर देशाची संसद कायदे करत नाही, जे राज्याच्या अधिकारामध्ये जे गोष्टी आहेत त्या संदर्भामध्ये जे राज्याला अधिकार आहेत त्या संदर्भात जे कायदे करायचे असतात, काही कायद्यामध्ये राज्यांनीच केलेल्या कायद्यात काही दुरुस्ती करायची असते, या संदर्भामध्ये कायद्याचं ज्ञान असणं, असा व्यक्ती तुमच्या नजरेसमोर कोण येतोय पहा. येत नसेल तरी या कायद्याच्या निकषावर आमच्या मतदारसंघामध्ये कोणीच नाही असं वाटत असेल तर तसं मत नोंदवा. या सगळ्या मतांच्या आधारे मग आपण सगळं संकलन करून त्यावर दुसरा एक विश्लेषणात्मक व्हिडिओ मी आपल्यासमोर बनवणार आहे. पुढचा निकष कायद्याचं नॉलेज. त्याचबरोबर ज्यांचा निवडून येण्यासाठीचा एक लोकसंपर्क असतो, कनेक्टिव्हिटी, लोकांसोबतची त्याची कनेक्टिव्हिटी आहे, या निकषावर लोकांशी जास्तीत जास्त संपर्क असणारा तुमच्या मतदारसंघातला कोण व्यक्ती आहे असं तुम्हाला वाटतं? जो प्रत्येक गावामधल्या व्यक्तींना 4-2 तरी किमान ओळखतो, त्यांच्याशी कनेक्ट आहे, संपर्कात आहे, असा कोण व्यक्ती आहे असं आपल्याला वाटते? लोकसंपर्क आहे. काही सामाजिक प्रश्नांची, सामाजिक समस्यांची, सामाजिक अडीअडचणीची, जनतेच्या प्रश्नाची एक जाण सर्वसाधारणपणे आमदाराला असायला पाहिजे अशी लोकभावना असते. लक्षात आलं? तर ह्या सामाजिक प्रश्नाची, लोकांच्या बेकारीची, लोकांच्या दारिद्र्याची, लोकांच्या अज्ञानाची, लोकांच्या अंधश्रद्धेची, लोकांच्या रस्त्याच्या अडचणीची, लोकांच्या पाण्याचा प्रश्न असेल, स्मशानभूमीचा प्रश्न असेल, अशा वेगवेगळ्या समस्येची सर्वसाधारणपणे जाण असणारा आणि या संदर्भात काही प्रश्न निर्माण होऊ शकणार आहेत आणि हे प्रश्न कायदा करून च्या माध्यमातून काही एखादा GR काढून काही एक प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. जो तुमच्या मतदारसंघाचा तोच प्रश्न आहे जो महाराष्ट्राचा सगळा आहे किंवा अन्य विधानसभेतलाही हा लागू होणारे विषय आहेत, त्यामुळे तिथला प्रश्न आहे. असा कुठला तरी एखादा प्रश्न आहे का जे त्या आमदाराला माहीत आहे, म्हणजे आणि त्या आमदाराकडे प्रश्न सोडवण्याची तळमळ आहे का? ह्या निकषावर एखाद्या सामाजिक प्रश्न असतील, मतदारसंघाचे विविध प्रश्न सोडवण्याची तळमळ असणारा आमदार म्हणून तुम्हाला चटकुन्या कोण्या व्यक्तीचं नाव डोळ्यासमोर यायला लागले त्या व्यक्तीचं नाव तुम्ही लिहायचं आहे. दुसरी गोष्ट, प्रश्न मांडण्याचं आणि प्रश्न सोडवण्याचं कौशल्य कोणाकडे आहे? विधानसभेमध्ये तो व्यक्ती गेल्यानंतर तिथं आपल्या मतदारसंघाचे प्रश्न मांडू शकतो का? काही कायद्यामधल्या त्रुटी सांगू शकतो का? कायदा दुरुस्ती करण्याबद्दल काही बोलू शकतो का? किंवा नवे काही कायदे करण्याची गरज आहे याचं प्रतिपादन तो करू शकतो का? याची धमक, याची ताकद, याचं कौशल्य, याचं ज्ञान असणारा एखादा व्यक्ती, तसं कौशल्यानं तो विषय मांडणारा आणि तिची हिंमत असणारा, विरोधक जेव्हा तुम्हाला बोलू देत नाहीत तेव्हासुद्धा व्यवस्थित पद्धतीनं पटवून तुमचा विषय मांडण्याची कसोटी, ताकद, शैली, प्रभावी व्यक्तित्व
कोणामध्ये आहे हे तुम्ही मला सांगा. किंवा एखादा आमदारांकडून अपेक्षा आहे किंवा भावी आमदाराकडून, किंवा तो एक जवळपास त्याचं वय कमीत कमी 25 वर्ष असते, या एक 4-5 वर्षामध्ये त्यानं काही सामाजिक उपक्रमामध्ये आहे का, समाजासाठी काही कनेक्ट आहे का, 1-2 काहीतरी उपक्रम राबवता का, उपक्रमाला काही सहकार्य करतो का, प्रेरणा देतो का, प्रोत्साहन देतो का, या संदर्भामध्ये काही उपक्रमशीलतेमध्ये त्याचं योगदान आहे का वेगवेगळ्या उपक्रमामध्ये. तर या निकषावर उपक्रमशील असा आमचा आमदार हा जर याला निवडून जर दिलं तर खरंच हा उपक्रमशील आहे, आणि आपल्या मतदारसंघामध्ये उपक्रमशीलता वाढायला या आमदारामुळे मदत होईल, असा त्या आमदाराचं आपल्याला एखादं नाव सांगता येईल का. दुसरी गोष्ट म्हणजे, खरं तर आमदार होण्यासाठी शिक्षणाची अट नाही, शिक्षणाची अट नाही, पण एक त्याला सगळ्या गोष्टी कळाव्यात, ज्याला कायदा कळावा, कायदा वाचता यावा, कायद्याच्या कलमं समजावेत, प्रशासनासोबत बोलताना त्याला कोण्या अधिकाऱ्याकडे काय काम आहे, शिक्षकाला जाऊन त्याने शिक्षकाकडे काय काम असते, तहसीलदाराकडे काय काम असते, कलेक्टर काय काम असते, इंजिनियरकडे कोणतं काम असते, या सर्वसाधारणपणे त्यांच्या काय पात्रता असतात. तो एखादा पोरगा तुमच्याकडे गेला, त्याला इंजिनियर करून टाकतो म्हणत असं, त्याने MBBS केलेलं असेल, तर एखाद्या वेळेस अशा प्रवृत्तीचा एखादा आहे का तुमच्याकडे, तर तसं होऊ नये. तर त्याला एक शैक्षणिक जाण असणं, शैक्षणिक जाणीव असणं, त्याचा शिक्षणाविषयीचा अभ्यास असणं, त्याचं स्वतःचं शिक्षण असणं, असा कोण तुमच्यासमोर दिसतो एक शिक्षणप्रेमी आणि शैक्षणिक चांगली एक जाण असणारा माणूस, हे तुम्ही बघा. दुसरी गोष्ट मित्र, निवडून येण्यासाठी लागणारी जी लोकप्रियता आहे तुमच्या मतदारसंघामध्ये, असा कोण वाटतं तुम्हाला हा आमच्या मतदारसंघात लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे आणि यांना तिकीट जर दिलं तर हा निवडून येऊ शकतो. दुसरी गोष्ट मित्र, पक्षश्रेष्ठी आणि पक्षश्रेष्ठीच्या संपर्कामध्ये तुमच्या मतदारसंघातला असा कोणता व्यक्ती आहे की पक्षश्रेष्ठीशी तो बोलू शकेल, किंवा पक्षश्रेष्ठीला त्याचं नाव माहीत आहे की आपल्या पक्षामधला असा एक व्यक्ती आहे की तो चांगलं काम करतो, की तो पक्षश्रेष्ठीला माहीत असणार आणि पक्षश्रेष्ठी याला माहीत असणारी अशी एखादी कोणती व्यक्ती आहे की जे पक्षश्रेष्ठीशी कनेक्टिव्हिटीमध्ये आहे. म्हणजे हा निकषावर कोणता तुमचा व्यक्ती बसू शकतो या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती आहे. किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कामध्ये जाऊन लोकांचे प्रश्न सोडवण्याचा ज्यांनी काही प्रयत्नशील आहे, असा कोण व्यक्ती आहे, याच्याही संदर्भामध्ये तुम्ही बघा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्र विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं देण्याचं धमक, तो निवडणुकीला उभं राहील, वेगवेगळे प्रश्न विरोधी पक्षाकडून विचारले जाऊ शकतात, वेगवेगळे आरोप प्रत्यारोप होऊ शकतात, किंवा तुम्हाला वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात, जनतेतून प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. अशा प्रसंगी हे प्रश्न समजून घेऊन त्यांना विधायक पातळीवरून कायदेशीरच्या कसोटीतून कोणाची मानहानी न होता चांगल्या पद्धतीनं त्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकण्याची कॅपॅसिटी निवडणुकीच्या काळात सुद्धा असं कोणाकडं आहे असं तुम्हाला वाटते. म्हणजे ज्यांची भाषा प्रभुत्व, ज्याचं संवादशैली, लोकांशी बोलत असतानाची एक सकारात्मक संवादशैली असायला पाहिजे, जी एक विधायक संवादशैली असायला पाहिजे, ती एक उत्कृष्ट संवादशैली असणारा, भाषेवर एक चांगलं प्रभुत्व असणारा व्यक्ती कोण आहे असं आपल्याला वाटते, ते पण आपल्याला लिहायचं आहे. ज्यांना चांगलं भाषण करता येते, भाषणशैली असं अतिशय गरजेचं आहे. मग तुम्हाला विधानसभेतही भाषण करावं लागते आणि तुम्हाला निवडणुकीच्या काळात भाषण करावं लागते, किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला भाषण करावं लागते. नाही मला काही बोलता येत नाही, माझा यानं बोलल, माझा त्यानं बोलल, असं नसता स्वतः चांगलं भाषण करणारा प्रभावी एक उत्कृष्ट संसदपटू जसा असतो तसा विधानसभापटू होईल असं एखादा तुमच्या मतदारसंघामध्ये व्यक्तिमत्व आहे का, भाषणशैली चांगली असणारं व्यक्तित्व तुमच्या मतदारसंघात कोणतं आहे तर तेही पण सांगा. म्हणजे अशा व्यक्ती एवढ्यासाठी की ह्या सगळ्या गोष्टीचं ज्याचे निकष आहेत
त्या व्यक्तीबद्दल आपण अशा व्यक्तिमत्व समोर आलं पाहिजे, या संदर्भामध्ये लोकांमध्ये एक जाणीव जागृती झाली पाहिजे आपले हे जर प्रश्न समोर आले तर. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, काही मध्येही कॅपॅसिटी असावी लागते लोकप्रतिनिधीमध्ये, किंवा लोकप्रतिनिधी ज्यांची होण्याची इच्छा आहे त्यांच्यामध्ये, की ऐकून घेण्याची कला, ऐकून घेण्याची कॅपॅसिटी, ऐकून घेण्याची क्षमता जी आहे. कॅपॅसिटी म्हणजे क्षमता. ही ऐकून घेणारं व्यक्तिमत्व कोणतं आहे, म्हणजे लोकांना महत्त्व देणं आणि लोकांचं महत्त्वाचे प्रश्न आहेत असं वाटून ते ऐकून घेण्यासाठीची मनाची तयारी असणारं व्यक्तिमत्व तुमच्या मतदारसंघात कोण आहे हे देखील या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. जे तो आणि विशेष म्हणजे आमदार होण्यासाठी तो मानसिकदृष्ट्या वेडा असू नये लागते, थोडा डोक्यावर परिणाम झालेला नसावा. तर मानसिकदृष्ट्या सक्षम, मानसिकदृष्ट्या निरोगी असं व्यक्तिमत्व, ज्याच्यामध्ये चांगला आत्मविश्वास आहे, उत्साह आहे, त्याला कुठलेही मानसिक रोग नाहीत, असा व्यक्ती कोण आहे तुमच्याकडे मानसिकदृष्ट्या सक्षम, आत्मविश्वास, ज्यांच्याकडे पाहिल्यानंतरही तुमच्या मतदारसंघातले अनेक माणसं सक्रिय होऊन कामं करतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जी निर्भयता लागते समाजाचे प्रश्न मांडायला, समाजाचे प्रश्न सोडवायला, किंवा अडचणीच्या प्रसंगी धावून जायला. एखाद्या वेळेस मतदारसंघामध्ये काही गोष्टी जर घडल्या, त्या ठिकाणी आमदार येणं गरजेचं आहे असं जर वाटलं, ते प्रश्न सोडवू शकतात. तिथं जाऊन निर्भयपणे तुमचे मतं मांडणारा, असा निर्भय असणारा कोण आहे असं तुम्हाला वाटते? मित्रो, एक अशा निकषावर जर हे जे मी सांगितलेल्या निकषावर बसणारं व्यक्तिमत्व जर असेल तर ते व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं आणि ॲक्टिव्ह व्यक्तिमत्व, सक्रिय व्यक्तिमत्व, समाजामध्ये सातत्यानं नाळ जोडून असणारं व्यक्तिमत्व. नाहीतरी काही लोक असे पण तुमच्या नजरेसमोर असू शकतात की जे की फक्त निवडणूक आली तेव्हाच आपला कागद घेऊन ते कलेक्टर साहेबाकडं जायचं, तहसीलदार साहेबाकडं जायचं, भेटायचं वगैरे, तेव्हाच थोडीशी तळमळ करायचं, आपलं काहीतरी दाखवायचं. तसे नको आपल्याला. तर पूर्ण वेळ या समाजसेवेला वाहून घेणारं व्यक्तिमत्वाबद्दल मी प्रश्न विचारलेला आहे. आणि हे प्रश्नाची उत्तरं जर आपण दिलात तर या संकलनाचा फायदा पुढच्या व्हिडिओ बनवताना एक आधार म्हणून होऊ शकतो. आणि आपापल्या मतदारसंघामध्ये असे कोण व्यक्तिमत्व आहेत माझ्यासमोर हे बोलत असताना, ज्यांना माझ्यासमोर संपूर्ण देश आहे, परंतु विशेषतः हे भाषण ज्यांना कळते त्या राज्यातल्या लोकांच्या समोर त्या राज्यातले कोण विधानसभाचे सदस्य होऊ शकण्याची कॅपॅसिटी घेऊन जगणारे, त्या पद्धतीनं धडपडणारे व्यक्तिमत्व कोण आहेत, या बाबतीत आपण हे करूया. बाकीचे मी ते पैसे वाटणे, दारू वाटणे, मी ह्या निकषाचा मी या ठिकाणी, ते बेकायदेशीर निकषाचा मी या ठिकाणी उल्लेख केलेला नाही. तर एक विधायक, संविधानाला अभिप्रेत असणारा आणि विधायक मार्गाच्या निकषाचेच मी आपल्यासमोर ठेवलेले आहे. तेवढेच आपल्याला निकष लिहायचे आहेत. अनावश्यक आपण निकष विचारले नाहीत आणि आपण ते देऊही नाही. धन्यवाद.